नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथील संमेलनामध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे। लवकरच 1500चे 3000 रुपये होणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3000पेक्षा जास्त मदत देणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आणि शब्दसुद्धा दिला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातील एक क्रांतिकारी योजना म्हणून महाराष्ट्रात सुरू झाली आहे। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमासुद्धा झाले आहे, पण आतापर्यंत 1,60,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे। आता 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये आता पुन्हा पैसे जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। तर आतापर्यंत 1,60,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झाले आहे आणि आता 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये पुढील पैसेसुद्धा जमा होणार आहे। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे। आम्ही मार्चपर्यंत सगळे पैसे ठेवले आहे। तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू आणि पुढच्या मार्च 2026पर्यंत पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये 1 वर्षापर्यंत पैसे ठेवता येतात अशी तरतूद करण्यात येईल। काही झालं तरी 5 वर्षापर्यंत योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहणार आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। म्हणजे 2026पर्यंत योजना चालणारच आहे आणि बजेट असतं ते बजेट आता जरी असेल तर 1 वर्षापर्यंत त्याची बजेटमध्ये पैसे ठेवल्यात येते अशी तरतूदसुद्धा करण्यात येते, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आणि 5 वर्षापर्यंत योजना चालणारच आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींची योजना वचनपूर्ती सोहळा 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे पार पडला। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महिला वर्गाला संबोधित केलं। लाडकी बहीण योजना ही राजकीय लाभासाठी किंवा स्वार्थासाठी सुरू केली नाही, तर राज्यातील माता भगिनींच्या आयुष्य सुखाचे आणि समाधानाचे दिवस यावे यासाठी योजना आम्ही आणली आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। ही योजना जे कायमस्वरूपी राहणार आहे। तुम्ही आम्हाला बळ दिलं तर आम्ही 1,500 थांबणार नाही आणि 1,500वरून 2,000 आणि 2,000वरून 2,500 असं करता याचे पैसे तुम्हाला 2,500हून 3,000पर्यंत सुद्धा होणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। त्यापेक्षा जास्त बळ दिलं तर 3,000सुद्धा होईल। ही 3,000पेक्षा जास्त देण्याचं संधी मिळाली तर आम्ही हात आखडता घेणार नाही, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, 19 सप्टेंबर रोजी वचनपूर्ती सोहळा बुलढाणा येथे पार पडला। या संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशाही घोषणा केली की आम्ही 1,500वरून 2,000, 2,000वरून 2,500, 2,500वरून 3,000सुद्धा करू आणि 3,000पेक्षाही जास्त करण्याचा जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही आमचा हात आखडणार नाही, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे।